नाही, इथे जनशक्तीच्या पुढे कुठची शक्ती चालेल असं काय मला वाटत नाही. कारण जनशक्ती सर्वश्रेष्ठ आहे. उमेदवार हाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सगळ्या मतदारांकडे जातोय आणि मतदार हे देव आहेत आणि देवाच्या आशीर्वादा पुढे काही कुठची शक्ती चालत नाही ना. तेव्हा जनशक्ती हीच श्रेष्ठ आहे. तेव्हा दुसरी कुठची शक्ती चालत असेल तर मला काही माहित नाही. मात्र जनशक्ती आमच्या मागे आहे, छोटा कार्यकर्ता आहे आणि माझा मत विचारायचा विषय नाही. कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, पक्ष आदेश जो असेल तो अंतिम असेल. मग काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हा विचारण्याची आम्ही विचारलं नाही, आम्ही विचारणार नाही. पक्ष देईल तो उमेदवार हेच आमच्यासाठी ध्येय आहे. आणि पक्षाने एकदा आदेश दिला आणि वरिष्ठ लेवलवर कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही द्यायची हे वरिष्ठ ठरवतात. त्यामुळे मी काय सर्वसामान्य लहान कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मला जो काही आदेश दिला, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना जो आदेश दिलेला आहे तो आम्ही पाळलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चुकीची उमेदवारी कोणाला आहे बरोबर उमेदवारी कोणाला ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. आणि मग तर अंकित दाऊसकर त्याच ताकदीने लढतायत ज्या ताकदीने आम्ही या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे आमचे तीनही उमेदवार हे तुल्यबळ आहेत. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. प्रयत्न केला तरी मी काही बोलणार नाहीये. काय मी हेमंत मराठे हा एकटा नाही आहे, माझ्या बरोबर माझे सगळे सहकारी आहेत. माझे या ठिकाणी शक्ती केंद्र प्रमुख लाडोबा केरकर असतील, ओंकार प्रभू असतील, या ठिकाणच्या सरपंच असतील, माझे सर्व माझ्या बरोबर काम करणारे सहकारी असतील. या सहकाऱ्यांच्या मेहनतीने आणि मतदारांच्या आशीर्वादाने आमचा विजय निश्चित आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. तुम्ही किती प्रयत्न केला तरी मी काही असं बोलणार नाही आणि तर विरोधकांवर टीकाच करणार नाही. कारण आमचा मुद्दाच विकास आहे आणि टीका करायची कोणावर? महायुतीतलेच उमेदवार आहेत ना आमच्या समोर. त्यामुळे टीका करून काय फायदा? उद्या राज्यकर्ते म्हणून ते आम्ही एकत्र बसणार आहोत. त्यामुळे कोणावर टीका करून मतं मिळतात या वृत्तीचा मी नाही. तर मला असं वाटतं की विकासाला आणि काम करणाऱ्या व्यक्तीला मत देणार आहे. फक्त एकच मी एक आवाहन करून तुमच्या मतीने, ज्या व्यक्तीला तुम्ही मतदान करणार आहात तो मदतीला धावणार का याचा मात्र सगळ्या मतदारांनी विचार करूनच मतदान करावं. आणि योग्य मतदार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत, जे उमेदवार आहेत ते योग्य उमेदवार आहेत. त्यामुळे आमच्या तीनही उमेदवारांना तुम्ही मतदान करा आणि विकासाचं विजन जे आहे ते आणखीन एक पाऊल पुढे जाईल एवढं नक्की. धनश्री हेमंत मराठे, मी पंचायत समितीसाठी उमेदवार आहे भाजपचा. तर जास्तीत जास्त मतदारांनी भाजपला वोटिंग करून आम्हाला विजयी करा, दोन्ही उमेदवारांना.